कसे आहात सगळे? मी आयुष्यात हे कधी केलं नाहीये. पहिल्यांदा करतेय. एरवी काय हसतायत ऑलरेडी. आता जितकी लोकं मला फॉलो करतात त्यांना माझे आई-वडील बेसिकली माहिती आहेत कसे आहेत. म्हणजे माझ्या आईचं थोडक्यात डिस्क्रिप्शन सांगायचं असेल तर एखाद्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनची सरगना. ह्याला जितकी सामान्य लोकं घाबरतात, तितके आम्ही आमच्या आईला घाबरतो. आम्ही म्हणजे वडील सुद्धा त्याच्यात इन्क्लुडेड. सो आणि वडील तितकेच साधे हां, व्हेरी सिंपल, व्हेरी स्वीट. म्हणजे बार्गेनिंगच्या वेळेस पण भैयाच्या बाजूनी पप्पा. "ये कितने को दिया?" माझ्या आईचा सूर. "ये कितने को दिया?" ₹500. "50 में 2." "क्या 500?" त्याच्यावर पप्पा हां बाजूला. "काय विजू, तिकडे 750 ला विकतोय तो." "550 में 2." आणि मग मध्ये व्हॉट? तर असा ह्यांचा एक संसार 55 वर्ष सुरू आहे. 55 इयर्स. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. आणि पप्पा विसरभोळे, अतिशय विसरभोळे. म्हणजे शेव्हिंग क्रीमच्या ऐवजी टूथपेस्ट लावणे. हे सगळं. हां, म्हणजे मी लहान असताना बूट-बीट हातात धरून "पप्पा, पप्पा, बूट." पप्पा बस स्टॉपवर. तरी म्हणतो पाय का भाजतायत वगैरे. ये सब चल रहा है. तर मम्मीला कधीच फॉरेन कंट्री बघायला मिळाली नाही. कारण तिचा पासपोर्ट नव्हता इतकी वर्ष आणि मग मी ठरवलं की नाही यार मम्मी को लेके जाने का अपने को. फॉरेन कंट्री. असं करून चल तुझा पासपोर्ट मी बनवायला टाकते. पासपोर्ट बनवायला टाकला आणि मग ते पासपोर्ट व्हेरिफिकेशन ऑफिसर येतात ना घरी. आला. कधी यावं त्यानी? दुपारच्या कडावर. जेव्हा माझी आई झोपलेली असते. म्हणजे शी इज इन हर रौद्र मोड इंटू 10. म्हणजे इफ शी इज स्ट्रिक्ट हिअर, स्ट्रिक्टनेस तर इट्स नेक्स्ट लेव्हल. तेव्हा तिचा स्ट्रिक्टनेस इथे असतो. दुपारच्या कडावर टिंग टॉंग. माझी मम्मी. मरायला कोण आलं? ये एक ना हॉरर पिक्चर कसं मरायला कोण आलं? हे सब चालू. दार उघडला. मॅडम पासपोर्ट व्हेरिफिकेशन. स्वतःला आधी कंपोजर. मॅडम अंदर आऊ? नाही तो मराठीत बोलतो. आत येऊ? त्याच्यावर मम्मीची रिॲक्शन. अरे तू ही काय केली? तुझा होणार आहे ना पासपोर्ट. तुझा पासपोर्ट होणार आहे. तू फॉरेनला जाणार आहे. मग त्याला एवढी रिॲक्शन द्यायची काही गरजच नाहीये. तरी नाही. मी आत येऊ का मॅडम? या आता काय? दार उघडलं. आणि त्याच्यावर उपकार जवळपास की ही फॉरेनला जाणार आहे ह्या आविर्भावात तिने त्याला वेलकम केलं. तो येऊन बसला. बोला. तो म्हणाला, "इथे तुम्ही किती वर्ष राहताय? तुम्हाला काय करायचंय?" तुम्हाला काय करायचं म्हणजे? हा बेसिक प्रश्न असतो की तुम्ही इथे किती वर्ष राहताय? तुमच्या बरोबर इथे कोण राहतायत? तुमच्या आजूबाजूला कोण-कोण राहतं ते तुम्हाला ओळखतात का? वगैरे. तुम्हाला काय करायचंय? नाही इथे प्रश्न आहे तसा. बरीच वर्ष राहते मी. बरीच म्हणजे किती? खूप. खूप म्हणजे अनेक. तरी 4-5? हो, 4-5. She was giving attitude to one person who was her hope towards passport and going abroad. तरी त्याला attitude. इथे तुमच्याबरोबर कोण-कोण राहतं? तुम्हाला काय करायचंय? नाही, नाही. तेवढ्यात पप्पा बिचारे आले हां, आपले पप्पा साधे. "अरे, क्या? कैसा है? कौन है तुम?" परक्या माणसाची कायम हिंदीत. कशाला? नोबडी नोस. "हाँ, क्या 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 है?" तर ते म्हणाले, "मैं पासपोर्ट वेरिफिकेशन के लिए आया हूँ." "क्या तुम? सुबह आने का? नहीं तो शाम को आने का? इसका दोपहर का सोने का टाइम रहता है." त्याला असं-बिसं करून दाखवतायत हां. तर मग तो म्हणाले, "तुम शाम को क्यों नहीं आया?" तर मम्मी त्याच्या समोरच. "शाम को क्या? शाम को नहीं आने का? हमारा सीरियल रहता है." तर त्याच्यावर हे सगळं झालं सेटल. त्याच्यानंतर एक मर्मावर बोट ठेवणारा प्रश्न
त्यांनी विचारला, इधर आपको कोई पहचानता है? नाही, माय मदर इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर. जिथे पण ती राहते, इट्स ऑन हर इगो इफ नोबडी नोज हर. जे हॉस्पिटलला ती कामाला होती आणि पिऊन पासून डीन पर्यंत सगळे रेडकर मॅडम, रेडकर मॅडम, रेडकर मॅडमचं काम आहे, रेडकर मॅडम. अशा बाईला इधर तुमको कोई पहचानता है क्या? इथे मला सगळे ओळखतात. कुठे जाऊ मग मी? कोणाला विचारू? कोणालाही विचारा. नाही म्हणजे वर जाऊ की खाली, कुठेही जा. तो म्हणाला ठीक आहे. आयडियली शी शुड हॅव सेड, 4थ्या माळ्यावर जा, तिथे सावंत राहतात, त्या मिसेस सावंतांची सही घ्या. इथे मॅटर क्लोज झालं. म्हणजे कुठेही जा, मला काय करायचं. ह्या सगळ्यात तो बिचारा गेला आणि पासपोर्ट रिजेक्ट. दे ऍक्च्युअली रिजेक्टेड हर पासपोर्ट. आणि असं एकदा नाही झालं, 2दा झालं. 2 टाइम्स हर पासपोर्ट गॉट रिजेक्टेड. शेवटी 3ऱ्या वेळेला जेव्हा मला कळलं ना की ती येत आहेत, म्हटल्यावर मी, माझ्या 2 बहिणी, त्यातली एक डॉक्टर जिच्यावर अनेकांचे जीव अवलंबून आहेत, अशी ती डॉक्टर, तिथे रिप्लेसमेंट देऊन स्वतः आम्ही तिघी इथे येऊन बसलो, वडील बिडील सगळे. आणि मग शेवटी तो आला. मग त्याला मी विचारलं की क्या? तो म्हणाला, हा इथे किती वर्ष राहत आहेत? 5 वर्ष. तुमचं वय काय? 80 वर्ष. हे सगळं करून शेवटी फायनली तिला पासपोर्ट मिळाला, पण इट वॉज लॉक डाऊन. आता पप्पांचे तर विसराळूपणाचे इतके किस्से आहेत की एकदा दोघंही नाटक बघायला म्हणून शिवाजी मंदिरला गेले होते. शिवाजी मंदिरला गेले, 11:30ला प्रयोग संपला आणि 11:30ला तेव्हा बाईक, पप्पा यंग एज बाईक चालवायचे आणि ते फक्त म्हणाले की तेवढ्यात एक गाडी निघत होती, तर विजू 1 मिनिट बसू नको, एवढंच म्हणाले. विजू थांबली. पप्पांनी बाईक चालू केली. पप्पा गेले. आमचे पप्पा गेले. त्यात नाटकाची चर्चा करत, विक्रमने काम केलं ना, हिला भेट चांगलंच करते वगैरे, हे सगळं. आणि विजू उत्तर का देत नाहीये म्हणून सिटी लाईट पर्यंत पोहोचल्यावर त्यांना लक्षात आलं की मागे विजू नाहीच आहे. विजू इज ऍबसेंट बिकॉज विजू इज देअर नो वेअर? शिवाजी मंदिर. मग यू टर्न घेतलं त्याने आणि उजव्या हाताला बघत बघत की कुठे पडलीये की काय म्हणून बिचारे ग बघत बघत साईडला जात होते. आणि मग शेवटी मम्मी तिथे तोपर्यंत जुगाड करत होती. अहो बँड्राला येणार का? बँड्राच टॅक्सी बिक्सी पकडत होती आणि आले ते. तू काय बसली नाही? तू काय बसली नाही? तुम्ही मला म्हणाला 2 मिनिटं थांब विजू. मॅडम आहेस तू, बस. किती घाबरलो माहित आहे. मला वाटलं तू पडलीस. आणि मी किती नाटकाची चर्चा केली, लोकांना मी वेडा वाटलो असेल, बस आता, असं करून दे लेफ्ट. पण असे एक ओव्हरऑल आई बाबांचे अनेक किस्से. आणि माझी मम्मी आहे ना, ती किस्से म्हणजे आता मला लोक सांगतात तू किस्से किती रंगवून सांगतेस, आणि पण ही एक गोष्ट माझ्या आईकडूनच आलेली आणि तिच्याकडून एक जे हॉस्पिटलचा किस्सा मी ऐकला होता आणि तो मला अजूनही लक्षात आहे, विच आय वुड लाईक टू शेअर. तर मम्मी क्लॅरिकलला जेव्हा होती तेव्हा नाही का स्टूल टेस्टिंग, युरिन टेस्टिंग वगैरे ते पेशंट्स असे यायचे. मग डॉक्टर जे सांगायचे ते मम्मी आपली लिहून द्यायची आणि ते आपलं आपलं घेऊन जायचे. आणि मग ते असे असे सगळे क्लर्क्स बसलेले असायचे. तर जनरली सगळ्या गोष्टींचं अप्रुव्हल आणि त्याचे पैसे नाही घ्यायचे किंवा ते फ्रीमध्ये व्हायचे बिकॉज इट वॉज अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तर समोर एक माणूस बसायचा आणि मग जनरली त्यांचं बिचारा गरीब लोकांचं काम झालं की तो एक मिठाईचा पुडा आणून त्या माणसाला द्यायचे ते लोक. तर त्या दिवशी एक माणूस आला. हां, आपका संडास का तपास बोला है. मम्मीने सांगितलं. जी मैडम, एक बार हो जाएगा ना तो साहब को आके मिलने का. हाँ, मग तो म्हणाला हां ठीक आहे. मग त्यांनी साहबकडे बघितलं. तितक्यातच एक माणूस मिठाईचा पुडा साहेबांना देत होता. झालं, ही रजिस्टर्ड की अभी अपने को स्टूल का पैकेट बनाने का है. म्हणून तो रात्री पोटभर जेवला. तो छान पॅक केला. आणि पूर्वी आठवते तुम्हाला ते रंगीबेरंगी फुलाचे ते पॅकिंगचे रॅपर यायचे. त्या रॅपरमध्ये त्यांनी सेलो टेप लावून एक त्याच्यावर, तो असं मे बी नॉर्थ इंडियन होता, खास आपके लिए सप्रेम भेट, हे केलं. त्याच्यानंतर त्यांनी तो डबा घेतला, थोडासा गरम असा, फ्रेश ना, अरे
अभी स्टूल टेस्टिंग के लिए है. फ्रेश डबा घेऊन तो मॅडम कडे आमच्या आला. मम्मी बिचारी इनोसेंट. सो मम्मी वाज लाइक, हो गया सब आपका? हाँ मैडम आपकी कृपा है. नहीं नहीं, हमारी क्या कृपा. जाओ साहब से मिलो. बरं तो साहेब असा होता ना की त्याला असं शेअर करण्यात ही नेव्हर यूज्ड टू बिलीव्ह. असा मिठाईचा डबा वगैरे आला ना की सगळ्यात खालच्या ड्रॉवर मध्ये तो ठेवायचा आणि घरी जाताना व्यवस्थित आपल्या बायको मुलांसाठी घेऊन जायचं. तर आता ह्या माणसाने नेऊन, साहब आपकी वजह से मेरा काम हुआ. ठीक है, लाव लाव. मम्मी तिथून, ना तो जरा बॉस होता ना मम्मीचा, तर मम्मी तिथून, थँक्यू रेडकर मॅडम. असं सगळं हावभाव झाले. त्याने घेतला परत खालच्या डब्यात, ते ड्रावरमध्ये टाकला. आता माझी मम्मी बाकीच्या सगळ्यांना फित लावते. ऐक ना, ते मुधोटकर असे काय, हा नेहमी मिठाईचा डब्बा आला की एकटेच आपले घरी जाऊन खातात. हे काय बरोबर नाही. हा आणि मी सांगते ना नेहमी की ये साहब से आके मिलो. काय नाही, आज एक पुडा आलेला आहे. आज लंच ब्रेक मध्ये आपण सगळ्यांनी जबरदस्ती करायची. आपण जबरदस्ती करायची आणि त्यांना तो डबा उघडायला लावायचा. ओके डन. हो हो बाई, हो हो बाई, आम्ही करतो आम्ही करतो. सगळ्यांनी, ओ मुदटकर असं काय करताय, अमुक तमुक. ठीक है ठीक है ठीक है. मुदटकर बोले, शिट अभी देना पडेगा. ओके. कट्टू सगळं, वालीची उसळ, डाळिंबी उसळ, चपाती, अमुक तमुक, गोडधोडाचं थोडंसं चटणी. आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये जनरली असेच जेवतात सगळे. मधोमध रंगीबेरंगी फुलांचा डबा. चला आता हे कोण उघडणार, तुम्ही स्वतः उघडायचं. उघडला मस्त डबा. येस, अँड रेस्ट इज हिस्ट्री. थँक्यू व्हेरी मच. दॅट वॉज माय सेट. थँक्यू सो मच. थँक्यू.